श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 26 मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत श्री रामनवमी. रामनवमी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो धर्म आणि सद्गुणांचे प्रतीक असलेल्या प्रभू रामांच्या जन्माचा उत्सव साजरा करतो. रामनवमी म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते तर पहा, रामनवमी हा एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या प्रभू रामांच्या जन्माचे प्रतीक आहे. त्यांच्या धर्मनिष्ठेसाठी, सद्गुणांसाठी आणि कर्तव्यनिष्ठेसाठी त्यांची पूजा केली जाते. हा सण प्रभू रामांचे जीवन आदर्श साजरे करतो, ज्यात सत्य, धर्म, दुर्बलांच्या संरक्षणाप्रती असलेली त्यांची वचनबद्धता समाविष्ट आहे. रामनवमी हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या 9व्या दिवशी येते आणि संपूर्ण भारतात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने श्री रामनवमी ही साजरी केली जाते. कारण पौराणिक कथेनुसार याच दिवशी अयोध्येत प्रभू रामांचा जन्म झाला होता. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी 12:05 रामाचा जन्म उत्सव साजरा केला जातो. असे म्हटले जाते की या दिवशी स्वर्गातून अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आणि म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जर आपण प्रभू श्रीरामांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी उपाय केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या गुरुवार रामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल. 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य संपेल. तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाई बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या रामनवमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त या एका झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. कारण या झाडामध्ये साक्षात प्रभू श्रीरामांचा निवास आहे. पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान राम म्हणून अवतार घेतला. भगवान राम यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्याच्या पोटी झाला. म्हणून आपण दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी 12:05 प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव हा पूर्ण आनंदाने साजरा करत असतो. या रामनवमीच्या दिवशी उपवास हा आवर्जून करावा. या दिवशी उपवास केल्याने प्रभू श्रीरामांच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. घरातील प्रत्येक व्यक्तीला उपवास करणं शक्य नसेल तर घरातील एक तरी व्यक्तीने हा उपवास जो आहे तर तो आवर्जून करावा. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे. जेव्हा श्री प्रभू रामांचा जन्म झाला त्या दिवशी सूर्य, बुध, गुरु, शुक्र आणि शनी ग्रहांचा एक अत्यंत विशेष योग निर्माण झाला होता. हे सर्व ग्रह त्यावेळी आपापल्या उच्च राशीमध्ये विराजमान होते. आणि म्हणून रामनवमीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला त्वरित फळ प्राप्त होते. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली गेली आहे ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष तिथीवरती
या झाडाला आपण स्पर्श करतो किंवा या झाडासंबंधित आपण जे काही प्रभावी उपाय करतो तेव्हा ती जी दैवी शक्ती असते तर ती आपल्याला प्राप्त होते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहे तर ते होत असतात. आपल्या आयुष्यात जी काही संकटे, अडचणी, अडथळे सुरू आहे तर ते 100% दूर होतात. आणि म्हणून जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतेच आणि प्रत्येक वेळी आपली इच्छा असूनही ती पूर्ण होतेच असं नाही. कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही, आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. आणि म्हणून जर तुमच्याही मनामध्ये इच्छा आहे, प्रयत्न करून ती पूर्ण होत नसेल तर नक्कीच तुम्ही उद्या या झाडाला स्पर्श करा. तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळेल आणि तुमची प्रत्येक इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल. तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा तुम्हाला वारंवार त्रास देत असेल. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात. समोर खूप चांगलं आणि गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते. आपले वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात. तर अशा शत्रूचा नाश करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. कारण प्रभू श्रीरामांचा जन्मसुद्धा रावणासारख्या शत्रूचा नाश करण्यासाठी झाला होता आणि म्हणून शत्रू नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, कोणतेही काम तुमचं निर्विघ्नपणे पार पडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तरीही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत. देवघरामध्ये जर रामाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा किंवा मूर्ती आणि फोटो नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच, तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. कारण भगवान विष्णूंचाच अवतार म्हणजे प्रभू श्रीराम आहेत, म्हणून तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती देखील पूजेमध्ये ठेवू शकता. तसेच तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आता रामनवमी ही जी तिथी आहे तर ही उद्या 26 मार्चला सकाळी 11:49 सुरू होणार आहे आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला उद्या दुपारी 12 वाजल्यानंतरच करायचा आहे. 12च्या अगोदर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा नाही. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यात थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल आणि थोडीशी हळद टाकायची आहे. यानंतर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर थोडंसं तेल घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडेसे पिवळे तांदूळ करून घ्यायचे आहेत. पांढऱ्या अक्षदा घ्या, त्याला थोडीशी हळद लावून त्या तुम्हाला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे शमीच्या झाडापाशी. दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड. शमीच्या झाडाला पुराणिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व दिलं गेलं आहे. या शमीच्या झाडाला सुवर्ण वृक्ष असंही म्हटलं जातं. हे शमी वृक्ष जे आहे तर ते भगवान राम आणि पांडव यांच्याशी संबंधित आहे आणि म्हणून हे शमीचं झाड जे आहे तर ते अतिशय पूजनीय मानले गेले आहे. जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणाच्या लंकेवरती हल्ला केला होता तेव्हा हल्ला करण्यापूर्वी शमीच्या वृक्षाची पूजा केली होती, ज्यामुळे त्यांना विजय प्राप्त झाला होता आणि म्हणून आपल्यालासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये विजय प्राप्त व्हावा, आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश व्हावा म्हणून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तसेच असे सुद्धा म्हटले जाते की पांडवांनी शमीच्या झाडावर आपले शस्त्र लपवून ठेवले होते, त्यामुळे ते सुरक्षित राहिले. तसेच या शमीच्या झाडाला सुवर्ण वृक्ष का म्हटलं जातं, कारण कुबेरदेव यांनी राजे रघु यांना शमीच्या वृक्षाची पाने
सोन्याची करून दिली होती आणि म्हणून आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय तितकाच जास्त प्रभावी मानला जातो. आता या वस्तू तुम्ही शमी वृक्षापाशी घेऊन गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर हे जे जल आहे तर हे तुम्हाला त्या शमी वृक्षाला अर्पण करायचं आहे. यानंतर हे जे पिवळे तांदूळ आहे तर हे सुद्धा तुम्हाला त्या शमी वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचे आहेत. हळद, कुंकू, अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं असेल तर ती अर्पण करायची आहेत. अगरबत्ती किंवा धूप तिथे तुम्हाला लावायचे आहेत आणि यानंतर या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रभू श्रीरामांचं, भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, जी काही दुःख आहे तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत. यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाला करायचा आहे आणि आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत. आणि अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या रामनवमीच्या दिवशी करायचा आहे. जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. यामुळे आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ हनुमानाचं मंदिर असेल तर त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हनुमानांना आंबा हे जे फळ आहे तर हे आवर्जून अर्पण करायचं आहे. कारण आंबा हे फळ त्यांना अत्यंत प्रिय आहे. जेव्हा तुम्ही या रामनवमीच्या दिवशी हनुमानांना आंबा हे फळ अर्पण करता तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व संकट, अडचणी, अडथळे हे दूर होत असतात. तसेच त्यांना तुम्हाला 11 लवंगांची माळसुद्धा अर्पण करायची आहे. जर आपण रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांना 11 लवंगांची माळ अर्पण केली तर आपण संकटमुक्त होत असतो. आयुष्यात जी काही संकट आहे तर ती पूर्णपणे नष्ट होतात. प्रगतीचे मार्ग हे खुले होतात आणि म्हणून तुम्ही 11 लवंगांची माळसुद्धा अर्पण करू शकता. तसेच या रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण आणि रामनामाचा जप केल्याने सर्व संकट हे दूर होतात. त्याचबरोबर या रामनवमीच्या दिवशी तुळशीच्या पानावर श्रीराम लिहून हे पान श्रीरामप्रभूंना अर्पण केल्याने सुख समृद्धी आणि इच्छापूर्ती होते. तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, सतत इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर या दिवशी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर 11 दिवे लावायचे आहेत. हे कणकेचे दिवे असतील तरीही चालेल किंवा मातीचे दिवेसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तसेच या दिवशी संकट निवारण्यासाठी 1.25 किलो चण्याची डाळ आणि गूळ जो आहे तर तो दान करावा. त्याचबरोबर या दिवशी ओम हनुमतेय श्री रामचंद्राय नमः या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक कामात यश मिळते. त्याचबरोबर या रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना 7 प्रकारच्या धान्याचा नैवेद्य अर्पण करा. यामुळे तुमच्या घरातील धनधान्य वाढेल. रामनवमीच्या दिवशी तुमच्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. यामुळे तुमच्या घरातील धान्याचा कोठार सदैव भरलेला राहील आणि माता लक्ष्मीचा सहवास तुमच्या घरी राहील. तर हे काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला उद्या रामनवमीच्या दिवशी करायचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.